अगदी तोंडाला पाणी सोडणारी आणि तोंडात विरघळणारी अशी वांग सुकटाची भाजी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. अगदी साधी सोपी रेसिपी, पण त्याआधी हे बघा, गावाकडचं वातावरण बघा कसलं भारी झालंय. एकदम मस्त झालं होतं, म्हणजे एकदम आभाळ भरून आलेलं. सगळं असं वाटत होतं कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही. बघा डोंगरावर सगळं ढग उतरल्यासारखं दिसत होतं. आणि हा व्हिडिओ थोडासा जुना आहे बरं का, म्हणजे मी गावाला होते तेव्हाचा, एक 3 आठवड्यापूर्वीचा असं म्हणू शकता, तेव्हाच आहे. आणि आम्ही सगळी वाटच बघत होतो की पाऊस कधी येणार. तेवढ्यात थोड्या वेळात पावसाची सुरुवात झाली आणि असलं भारी वाटत होतं. उन्हाळ्यात एकदम सुखाचा असा गारव्याचा क्षण मिळावा, ते एकदम मस्त वाटत होतं. त्यामुळे ह्या गारव्यात म्हणलं आता काहीतरी मस्त खमंग खावं वाटतंय. भजी तर आपण करतोच, मग मी आज बनवली होती वांगी सुकटाची भाजी. एकदम मस्त आणि चवीला तर लाजवाब एकदम भारी होते बरं का. तर कशी बनवते तुम्हाला दाखवले. साहित्य तुम्हाला दाखवलं. वांग सुकट घेतलेलं आहे, परत ना लसूण थोडासा घ्यायचा, कांदा टोमॅटो घ्यायचा. पहिल्यांदा मी काय केलं, सुकट तेलामध्ये परतून घेतलं. तर अशी परतून घेतलेली सुकट पण कुरकुरीत झाली की नाही, ती पण खायला एकदम मस्त लागते बरं का. ती पण एकदम मला लई आवडते खायला. आम्हाला ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग सगळं भाजी वगैरे सगळी चिरून घेतली. कांदा टोमॅटो वांगी चिरून घेतली आणि लसूण हा ना नेहमी ठेचून टाकायचा, त्याची टेस्टच वेगळी येते. मिक्सरला वाटण्यापेक्षा ठेचून टाकला की नाही त्याची टेस्ट छान येते. मग इथं मी त्यानंतर जिरलेली जी वांगी होती ती सगळी पाण्यात भिजत घातली आणि जे भाजलेलं सुकट होतं ते पण थोडं पाण्यात भिजत घातलं. जेव्हा तुम्ही भाजून सुकट वगैरे घेता ना, त्यावेळेला त्या भाजीची चव एकदम भारी होते, म्हणजे एकदम मस्तच लागते. तुम्ही जर बिना भाजता करत असाल तर एकदा भाजून करून बघा, लय भारी लागते टेस्ट. चला आता मग भाजी फोडणीला टाकते. आता इथं तेल घेतलं आहे थोडंसं आणि तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी टाकणार आहे तो म्हणजे कांदा. सगळ्यात पहिल्यांदा तेलात मी टाकले ते म्हणजे लसूण टाकायचा आहे आणि तो जरासा भाजला गेला अर्धवटाचा की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि थोडासाच असा कांदा भाजला गेला की त्याच्यामध्ये मसाले ॲड करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा मी हळद टाकली, त्यानंतर आमच्या घरचा बनवलेला कांदा लसूण मसाला मी त्याच्यामध्ये टाकला आणि हा टाकला की नाही कुठलाही मसाल्याची म्हणण्यापेक्षा कुठलाही लाल कलर येण्यासाठी काही ॲड करण्याची गरज नाही, एवढीच छान त्याची चव येते. त्यानंतर त्यात थोडी जिरा पावडर टाकली, धना पावडर टाकली आणि थोडंसं चवीसाठी गरम मसाला टाकला आहे मी. आणि त्यानंतर मग सगळं ते भाजलं गेलं की त्यानंतर मग मी टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड केला आणि तो व्यवस्थित चांगला भाजून घेतला. त्याला जरा पाणी सुटलं टोमॅटोला, म्हणजे त्याचा कच्चापणा गेला, मऊ पडला की मग त्याच्यामध्ये भिजवलेलं जे वांग आणि सुकट आहे ते सगळं भिजवलेलं काढलं पाणी निथळून व्यवस्थित आणि मग ते त्याच्यामध्ये टाकलं. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे बघा, म्हणजे त्याचं जे ओलसरपणा आहे तो सगळा जातो आणि तो मसाल्यामध्ये तो सगळा मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. आणि त्यानंतर मग मीठ ॲड केलं. आता मीठ ॲड करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही खाऱ्या मच्छीमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळं हलकंसं मीठ ॲड करायचं, जास्त मीठ ॲड करायची गरजच नाही इथं. आणि त्यानंतर मसाले करपून येत म्हणून हलकंसं थोडंसं पाणी घातलं आणि वाफेवर थोडंसं शिजून दिलं ते. आणि ताट ठेवलं आणि त्याच्यावर पण थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून जर पुढं पाण्याची थोडीशी गरज लागली तर गरम पाणी टाकलं की पटकन शिजलं जातं. त्यानंतर हलवून बघितलं, थोडंसं कच्चं होतं, पाण्याची गरज होती म्हणून थोडंसं पाणी घातलं मी परत. आणि परत एकदा म्हटलं त्याला वाफ काढून घ्यावी आणि पाणी एकदा परत मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीनं वांगी सुकटाची भाजी ना आमच्या घरात तर खूप जास्त आवडते बरं का. मी बऱ्याचदा बनवली आहे, पण ह्याचा व्हिडिओ कधी बनवला नव्हता. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ती शेअर करावी. आणि याच्यामध्ये आता मी इकडची गावाकडची जी काटेरी वांगी असतात ना ती ॲड केलेत. जरा जांभळ्या कलरची बघा मोठी अशी वांगी असतात, ती पण खूप छान लागतात. तर इथं माझं मस्त असं वांग सुकटाची भाजी तयार झालेली आहे. कशी दिसते बघा, एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे असली भाजी झालेली आहे. आणि याच्यासोबत जर गरमागरम भाकरी किंवा जर रोटी असेल ना तर मग तर काही विषयच नको, इतकं मस्त लागते ना चवीला. नक्की एकदा कमेंट करा आणि तुम्ही बनवून पण बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.